मुल्क भर में पार्लिमानी इंतखाबात के एग्जिट पोल जाहिर कर दिए गए हैं, लेकिन कांग्रेस इन नतायज को सही नहीं मान रही है। मुल्क भर के चैनलों में महाराष्ट्र में कांग्रेस को 14 सीटों से ज्यादा कामयाबी नहीं दिखाई जा रही है, लेकिन महाराष्ट्र कांग्रेस ने इस एग्जिट पोल को मुस्तरद कर दिया है और उम्मीद जाहिर की है कि रियासत की निसफ सीटों पर कांग्रेस इत्तेहाद काबिज होगी। अशोक चौहान ने महाराष्ट्र में अपनी कामयाबी को यकीनी करार दिया। एक्झिट पोल मतमोजणी ही 23 तारखेला असल्यामुळे वस्तुनिष्ठ जी खरी परिस्थिती आहे ती मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे। एक्झिट पोल सॅम्पलिंग साईज किती आहे, किती लोकांनी आपले रिॲक्शन दिले याच्यावर अवलंबून आहे। आणि मी तर पहिल्यापासून सांगतो की महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि NCP आणि इतर जे घटक पक्ष आमच्याबरोबर आहेत ते साधारण आम्ही 24 ते 25 जागेच्या आसपास जाऊ शकतो असा आमचा प्राथमिक अंदाज आहे। देशामध्ये NDAची सत्ता नक्कीच येणार नाही, परिवर्तन होण्याची शक्यता आहे। किती जागा दोघे पक्षाला मिळतात, UP आणि घटक पक्षाला किती जागा मिळतात हे बरंच अवलंबून राहणार आहे। शेवटचा प्रश्न, नांदेडचं काय असेल? काँग्रेस जिंकणार 100% जिंकणार।